यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्यै तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करून आपणा सर्व भाविक भक्तांना माझा नमस्कार। अधिक मासानिमित्त श्रीमद भागवत ग्रंथातील अवधूत गीता जी भगवान गोपाल कृष्णांनी आपले भक्त उद्धवांना सांगितली। श्रीकृष्ण उद्धवांना सांगतात की भगवान दत्तात्रेयांनी आपल्या अवधूत अवस्थेमध्ये 24 गुरु केले आणि त्या 24 गुरुकडून कोणतं ज्ञान घेतलं ते ज्ञान अवधूतांनी यदूंना सांगितलं। त्याचा विचार आपण या प्रवचनमालेमध्ये करतो आहोत। कालपासून आपण भगवान दत्तात्रेयांनी अजगराकडून कोणतं ज्ञान घेतलं। अजगर हे दत्तात्रेयांचे 9वे गुरु आहेत आणि या अजगराकडून भगवान दत्तात्रेयांनी कोणता गुण घेतला, कोणतं ज्ञान घेतलं याचा विचार आपण करतो आहोत। विचार करताना आपण असा विचार केला की हा जो आर म्हणजे अजगर आहे, हा अजगर दैवावर विश्वास ठेवतो, प्रारब्धावर आपला विश्वास ठेवतो की मला जे सुख मिळायचं आहे किंवा मला जे दुःख मिळायचं आहे ते मला मी ज्या जागेवर आहे त्या जागेवर मिळणार आहे। भूक लागल्यानंतर परमेश्वर कृपेनं, परमेश्वर इच्छेनं जे भक्ष्य जवळ येईल, जे सावज जवळ येईल ते सावज तो पटकन खातो। विचार करत नाही हे लहान आहे, हा प्राणी मोठा आहे, हा गोड आहे, हा आपल्याला आवडणारा नाही आहे, हा आपल्याला आवडणारा आहे, असा विचार तो करत नाही। जो प्राणी येईल त्या प्राण्याला तो पटकन खातो, संपूर्ण खाऊन टाकतो आणि पुन्हा शांत पडून राहतो। तसं साधकांनी परमार्थ मार्गामध्ये परमात्म्याची प्राप्ती करत असताना की आपल्याला जे मिळेल, जेवढं मिळेल ते भक्षण करावं आणि परमेश्वराच्या प्राप्तीकरता प्रयत्न करावा। वाडीमध्ये भगवान दत्तात्रेयांची राजधानी आहे असं आपण म्हणतो। वाडीला कित्येक संत महात्मे येत असतात। भगवान दत्तात्रेयांच्या कृपेनं आम्हाला त्यांचं दर्शन होतं। मध्यंतरीच्या काळात मत्तूर स्वामी वाडीमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनाकरता आलेले फार मोठे महात्मे। मी त्यांना भिक्षा देण्याकरता गेलो। दत्त महाराजांना नैवेद्य दाखवला आणि ते नैवेद्याचं ताट होतं ते तसंच घेऊन मी त्यांच्या यती निवासमध्ये गेलो आणि स्वामींना प्रार्थना केली की स्वामीजी भिक्षा घ्या, मी असंच ताट ठेवतो, आपली भिक्षा झाली की मी ताट घेऊन जातो। तर त्यांनी सांगितलं की आम्ही संन्यासी आहोत, संन्याशांनी अशी भिक्षा घ्यायची नसते। म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्याकडे एक लाकडी पात्र होतं, लाकडी बुट्टी होती आणि त्या लाकडी बुट्टीमध्ये त्यांनी ते सगळे पदार्थ घातले। पहिल्यांदा भात घातला, नंतर त्याच्यावर थोडा मसाले भात घातला, मला घालायला लावला, त्याच्यावरच चटणी, त्याच्यावरच कोशिंबीर, त्याच्यावरच भाजी, त्याच्यावरच बासुंदी, त्याच्यावरच पुरी आणि सगळं घालून झाल्यावर ह्या बुट्टीच्या बाहेर येता उपयोग नाही म्हणाले, एवढं घाला। आणि नंतर त्यांनी ते सगळं एकत्र केलं। तिखट, आंबट, खारट, गोड हे सगळे पदार्थ त्यांनी एकत्र केले, एकजीव केले। मी स्वामीजींना विचारलं की स्वामीजी म्हणलं असं का म्हटलं? तर म्हणले आपण काय खातो हे ते जिभेला कळता उपयोग नाही म्हटलं। हा पदार्थ गोड आहे, हा पदार्थ तिखट आहे, हा पदार्थ आंबट आहे, हा खूप छान झालाय,
असं ते जिभेला कळतं उपयोग नाही. जिभेला न कळता फक्त शरीर जगवण्याकरता जेवढं आवश्यक आहे तेवढंच योग्याने खायचं. साधक अवस्थेमध्ये परमेश्वराची उपासना करत असताना जास्त आवडते पदार्थ किंवा जास्त पदार्थ हे घेऊ नये, मिताहार करा. अष्टग्रासे मुनीर भिक्षा म्हणून सांगितले. मुनींनी फक्त 8च घास भिक्षा घ्यायची, ते सुद्धा एकदा. मध्यंतरी अनिरुद्ध तीर्थ म्हणून एक महात्मे आलेले वाडीमध्ये. त्यांची भिक्षेची पद्धत कशी की जे पदार्थ केलेले आहेत, घरामध्ये बनवलेले आहेत, त्या सगळ्या पदार्थांचा एक लाडू करायचा. हातात 2 ओंजळी मिटवल्यानंतर जेवढा होतो तेवढा तो गोळा करायचा. ह्याच्या बाहेर येता उपयोग. जे काय असेल ते सगळं एकत्र करायचं, त्याचा गोल गोळा करायचा, लाडू करायचा. 8च घास भिक्षा व्हायला पाहिजे, एवढंच खायचं. यामुळे होतं काय तर रसना जिंकली जाते. रसनेच्या अधीन आपण झालेलो आहोत. एखाद्या वेळेस आमटीमध्ये थोडस मीठ जास्त पडलं किंवा आमटीमध्ये मीठ घालायचं विसरलं, आपल्याला घास उचलत नाही. का तर जिभेला जे पाहिजे ते देण्याची आपल्याला सवय झाली आहे. जिभेच्या रसनेच्या आहारी आपण गेलेलो आहोत. परंतु दत्तात्रय सांगतात की या अजगराप्रमाणे या रसनेला आपल्या अधीन ठेवायला पाहिजे. काय आपण खाल्लंय, गोड खाल्लंय, तिखट खाल्लंय, आंबट खाल्लंय, त्या रसनेला कळतं नाही, तिला कळायच्या अगोदर गिळलं पाहिजे. आज जर मी बासुंदी आणि पुरी खाल्ली तर उद्या तेच खाण्याची इच्छा या रसनेला, जिभेला होते. गुरुचरित्रकारांनी 2ऱ्या अध्यायामध्ये एक कथा सांगितली. काय सांगितली तर ब्रह्मदेवानी 4 युग निर्माण केली. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. प्रत्येक युगाला पृथ्वीवर पाठवलं. पहिल्यांदा सत्ययुगाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर त्रेतायुगाला पाठवलं. त्रेतायुगाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर द्वापार युगाला पाठवलं. आणि द्वापार युगाची वेळ, समय समाप्त होत असताना त्यांनी कलियुगाला बोलवलं. कलियुग कसं आलंय ब्रह्मदेवांच्या समोर तर पूर्ण नग्न आहे हे कलियुग. आणि त्यानं उजव्या हातानं आपली जीभ आणि डाव्या हातानं आपलं लिंग पकडलेलं आहे. आणि त्या ब्रह्मदेवांच्या समोर त्यानं नाच केला त्या कलियुगानं. तेव्हा ब्रह्मदेवाने हसून हसून त्याला विचारलं की अरे म्हटले तू लिंग आणि जीभ का धरली आहेस? तर तो म्हटला मी निरंकुश आहे. मला जिंकणारा या संपूर्ण पृथ्वी तलावर कुणीही नाही. पृथ्वी तलावरच असं नव्हे तर देव देवता सुद्धा माझ्याकडून पराभूत होतात. सगळ्यांच्यावर विजय मिळवणारा मी आहे. धर्माचा नाश करणार आहे, अधर्माची वृद्धी होणार आहे. साधूचं अंतःकरण सुद्धा पापाविषयी वळणार आहे. पाप करण्याची इच्छा त्या साधूला होणार आहे. परंतु कलियुगानं सांगितलं की जो जीभ आणि लिंग धरेल, म्हणजेच आपल्या स्वाधीन ठेवेल, जीभ रसना आपल्या स्वाधीन ठेवेल, कामवासना जो आपल्या ताब्यात ठेवेल, त्याच्यावर विजय मिळवेल, त्याच्याकडून फक्त माझा पराभव होईल, अन्य कुणाकडूनही पराभव होणार नाही. ब्रह्मदेवाने लिंग जिव्हा का धरली असं विचारलं तेव्हा कलियुगाने सांगितलं की जिभेला जो अधीन ठेवतो किंवा कामवासनेला जो अधीन ठेवतो त्याच्याकडूनच या कलियुगाचा फक्त पराभव होऊ शकतो, अन्य कोणाचाही पराभव होऊ शकत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये रसास्वाद न घेता रसासक्ती कमी करा, याकरता दत्तात्रयांनी या अजगरागरा गुरु केलेला आहे.
तो अजगर जो आहे तो मिळाला नाही तरी सुद्धा इतका बलवान प्राणी असून सुद्धा, इतका ताकदवर बलवान शक्तिशाली प्राणी असून सुद्धा तो त्या प्राण्यांना मारण्याकरता तो धडपडताना दिसत नाही. यदृच्छेनं जे काही मिळेल ते तो प्राप्त करतो. नाही मिळालं तरी सुद्धा खंत करत नाही, शांत पडून राहतो, झोपत नाही, जागा असतो. तसं जरी मिळालं नाही आपल्याला अन्न तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची खंत दुःख न करता स्वरूपाच्या अनुसंधानात राहावं, नामस्मरणामध्ये राहावं. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचा एक अत्यंत सुंदर असा अभंग आहे. अत्रीचा पुत्रमणी द्यावा, तृप्तीचा ढेकर द्यावा. मानवी जीवनामध्ये कमतरता असणार आहे, कमीपणा काही ना काहीतरी असणार आहे. सर्व काही प्राप्त झालेला जगी सर्व सुखी असा कोण आहे? समर्थ सांगतात, विचारी मना तुची शोधून पाहे. कुणीही सर्व सुखी नाही आहे. कुठलं ना कुठलं तरी दुःख असणार, कुठले ना कुठले तरी जीवनामध्ये कमतरता असणार. परंतु ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये काही कमतरता आहे असं आपल्याला वाटतं त्यावेळी भगवान दत्तात्रेयांचं ध्यान करावं आणि संतुष्टता मानावी. अत्रीचा पुत्र मनी द्यावा, तृप्तीचा ढेकर द्यावा. भगवान दत्तात्रेयांच्या ध्यानानं काय होणार आहे तर तृप्ती जीवनामध्ये येणार आहे. तिसऱ्या चरणामध्ये अतिशय महत्वाचं चरण हे आहे आपल्या विचाराच्या दृष्टीने. स्वामी महाराज सांगतात, कधी मिष्टान्न कधी कदन्न, अधिक स्वल्पही अन्न, कधी न मिळता किंवा छळिता, लोकीन व्हावे खिन्न. अत्रीचा पुत्रमणी द्यावा, तृप्तीचा ढेकर द्यावा. कधी मिष्टान्न, समजा आज गोड खाण्याचा योग आला, परमेश्वर कृपेनं मिष्टान्न मिळालं, ठीक आहे, परमेश्वराची कृपा. कधी मिष्टान्न कधी कदन्न, अगदी वाईट अन्न मिळालं, शिळ आहे, नासलेलं आहे, विटलेलं आहे, कदन्न असं मिळालं तरी सुद्धा दुःख मानू नये. मिष्टान्न मिळाला तरी आनंद मानू नये. अधिक स्वल्पही अन्न, कधी अधिक मिळेल कधी स्वल्प मिळेल, थोडं मिळेल. कधी न मिळता, जर कधी मिळालं नाही किंवा छळिता, लोकांनी त्रास दिला, लोकांनी छळलं, लोकीन व्हावे खिन्न. लोकांच्यावर खिन्न होणे, लोकांच्यावर दुःख मानू नये, लोकांना नावं ठेवू नये, शिव्या देऊ नये. कारण ही जी काही इंद्रियाची जी सुख आहेत ही आपल्या आपल्या प्रारब्धानं आपल्याला मिळतात. काल आपण त्याच्यावर विचार करून आलोय की आपण या जन्मीच नव्हे तर मागच्या अनंत जन्मामध्ये जी काही कर्म आपण केलेली आहेत त्या कर्माचं फळ ह्या मानवी जीवनामध्ये किंवा अन्य योनीमध्ये आपण भोगत असतो. ही जी सगळी इंद्रिय सुख आपल्याला येतात ती सगळी प्रारब्धानं आपल्याला मिळत असतात. ती आपण जिथं असू, ज्या वेळेला असू त्यावेळी ती तिथे मिळणारच आहे. आपल्याला आज मिष्टान्नाचा योग आहे, मिष्टान्न आपल्याला आपण कुठेही गेलो तरी आपल्याला मिळणारच आहे. म्हणून जर अन्न मिळालं, नाही मिळालं, वाईट मिळालं, चांगलं मिळालं, कमी मिळालं तरी सुद्धा, किंवा लोकांनी आपल्याला त्रास दिला, लोकांनी आपल्याला नावं ठेवली, लोकांनी आपल्याला शिव्या दिल्या, तरी सुद्धा लोकी न व्हावे खिन्न. अशा पद्धतीचं जर आपलं आचरण असेल, अशा पद्धतीने विचारपूर्वक जर जीवनामध्ये आपण वागलो तर भगवान दत्तात्रय निश्चितपणानं आपल्यावर कृपा करणार. कारण भगवान दत्तात्रयांच्या कृपेनंच ही जीवनामध्ये तृप्तता आपल्याला प्राप्त होणार आहे. हा जो गुण आहे, हे जे ज्ञान आहे, भगवान दत्तात्रय सांगतात यदुराजांना
की मी अजगराकडनं शिकलो. अजगर दैवावर विश्वास ठेवतं, अजगर आपल्या प्रारब्धावर विश्वास ठेवतं, अजगर आपल्या परमेश्वर कृपेवर विश्वास ठेवतं. ज्यावेळी भूक लागेल त्यावेळी एखादं सावज आपल्या जवळ येणार आहे हे त्याला माहिती आहे, त्याचा विश्वास आहे. आणि ते सावज आल्यानंतर ते लहान आहे मोठा आहे याचा काहीही न विचार करता तेवढंच तो खातो आणि अतिशय आनंदानं शांत पडून असतो. तसं साधकांनी थोडं अन्न खावं, चांगलं आहे वाईट आहे, आपल्याला आवडणार आहे नावडणार आहे याचा विचार न करता या रसनेला आपल्या ताब्यात ठेवून जे प्रारब्धानं आपल्याला प्राप्त होईल, जे दैवानं आपल्याला प्राप्त होईल त्याचा स्वीकार करावा आणि परमार्थ मार्गामध्ये परमेश्वर प्राप्ती करता प्रयत्न करावेत. असे प्रयत्न जे करतात त्याच्यावर परमेश्वर परमात्मा निश्चितच कृपा करतो. या ठिकाणी आपण थांबूया. आपली वेळ या ठिकाणी संपलेली आहे आणि पुढच्या भागामध्ये अजून थोडासा या अजगराचा विचार करूया. आणि पुढचा जो गुरु आहे 10वा गुरु समुद्र हा दत्तात्रेयांचा गुरु आहे. या समुद्राकडून भगवान दत्तात्रेयांनी कोणतं ज्ञान घेतलं? गुरुनाम गुरु असणारे भगवान दत्तात्रेय, गुरुपदावर आरूढ झालेले भगवान दत्तात्रेय ह्या समुद्राला गुरु करून घेतात. केवढं मोठं ज्ञान समुद्राने भगवान दत्तात्रेयांना दिलेलं आहे. भगवान दत्तात्रेय यदुराजांना सांगतायत त्या समुद्र गुरुचा आणि त्या समुद्र गुरुकडून घेतलेल्या ज्ञानाचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया. या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या नातेवाईकांना, दत्तभक्तांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. पुढच्या भागामध्ये आपण पुढचा विचार करूया. मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.